महायुतीच्या उमेदवारांसाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते करण्यात येत आहे आणि नगर दक्षिणेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील हे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। तर शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार हे उमेदवारी आज अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी हे नियोजन आपण बघू शकतो, सभास्थळ आहे आणि या सभास्थळी नियोजन जे आहे ते चोखपणे करण्यात येत आहे। खुर्चीची व्यवस्था असेल, त्यासोबत कूलरची व्यवस्था असेल, सगळे व्यवस्था जी आहे ती ठेवण्यात येते, कारण उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढलेला आहे आणि अशामध्ये जे कार्यकर्ते किंवा नागरिक सभेसाठी येणार आहेत त्यांची काळजी जी आहे ती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सभा आयोजकांकडून करण्यात येतो आहे। आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जे महायुतीचे मंत्री तसेच आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीत आज सदाशिवराव लोखंडे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते आज महायुतीच्या वतीने करण्यात येतं आहे। शिर्डीमध्ये तिरंगी लढतीचे चित्र जे आहे ते आता निर्माण झालेलं आहे। महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी असं चित्र जे आहे ते आता सध्या शिर्डीमध्ये दिसून येतं आहे। इतर उमेदवारी अर्ज देखील अद्याप दाखल होत आहेत, त्यामुळे मोठी रंगत जी आहे ती शिर्डी लोकसभेमध्ये दिसून येते। आज महायुतीच्या शक्तीप्रदर्शनाची जी जागा आहे ती जर बघितली तर याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली होती आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणातून महायुतीच्या नेत्यांवर मोठी टीका केली होती। आता त्या टीकेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कशा पद्धतीनं काउंटर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर।